स्तोत्रसंहिता याचा 37 अध्याय 19 वचन. संकट समयी ते लज्जित होणार नाहीत आणि दुष्काळाच्या दिवसात ते तृप्त राहतील. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन आपल्याला इथे काय सांगत आहे की संकट समयी ते लज्जित होणार नाहीत. पहा, जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ प्रसंग असेल तेव्हा परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे की ते लज्जित होणार नाहीत, म्हणजे आपण तिथे लज्जित होणार नाही आणि दुष्काळाच्या दिवसात ते तृप्त राहतील. पहा, जेव्हा दुष्काळ पडेल जगामध्ये, पृथ्वीवरती, तरी परमेश्वर आपल्याला आपला अन्न पुरवठा हा देणार आहे आणि दिवसात ते दुष्काळाच्या दिवसामध्ये सुद्धा आपण अन्न खाऊन तृप्त राहू असं परमेश्वराचं आपल्याला वचन सांगत आहे माझ्या बहीण भावांनो. कारण परमेश्वर आपला काय आहे? सोबती आहे, आपला पाठीराखा आहे. तो महान असा परमेश्वर आहे, त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. आणि आपण काय, आपल्यावरती थोडीशी अडचण आली, प्रसंग आला की आपण काय करतो? सर्वप्रथम आपण परमेश्वरापासून दूर पळतो. होय, आपण त्या अडचणीला मोठं मानायला लागतो, आपण त्या अडचणीमध्ये गुरफटून जातो आणि आपण काय करतो? परमेश्वरापासून दूर जातो. तर आपण असं कधीच केलं नाही पाहिजे माझ्या बहीण भावांनो. जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ प्रसंग असेल तेव्हा आपण अधिक आणि अधिक परमेश्वराचा धावा केला पाहिजे. सर्वप्रथम आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान देणं महत्त्वाचं आहे. त्याला गौरवणं, उंचवणं महत्त्वाचं आहे, कारण त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. तो महान सर्व सामर्थी परमेश्वर आहे. तो अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करणारा महान असा आपला पिता आहे. जे मनुष्याच्या दृष्टीने अशक्य आहे, पण परमेश्वराला ते सर्व गोष्टी शक्य आहेत. पण आपण काय करतो की आपण विचारामध्ये पडून, आपण गोष्टीमध्ये गुरफटून आपण सर्वप्रथम परमेश्वरापासून दूर जातो. तर असं कोणीही करू नये माझ्या बहीण भावांनो. होय, कारण आपल्याला आपल्या जिवंत असा परमेश्वर आपल्या सोबत आहे. तो आपल्याला कधीच लज्जित होऊ देणार नाही. पहा, कितीही संकट असू द्या. होय, कारण तो आपला परीक्षेचा काळ असतो. येणारं संकट म्हणजे काय? आपली तिथे परीक्षा होते की आपण परमेश्वरामध्ये किती टिकून राहतो आणि आपण किती परमेश्वराचा धावा करतो हे पाहण्यासाठी ते आलेले एक छोटंसं वादळ संकट असतं. पण तिथे सुद्धा परमेश्वर आपल्याला लज्जित होऊ देणार नाही. तिथे सुद्धा परमेश्वर आपल्याला त्या आलेल्या संकटातनं तो बाहेर काढणार आहे आणि दुष्काळाच्या दिवसात सुद्धा ते तृप्त राहतील म्हणलेलं आहे. पहा, म्हणजे आपण उद्याची चिंता करतो, आपण फ्युचर प्लॅन्स करतो, आहे की नाही? कित्येक लोक आहेत जगामध्ये की ते आजमध्ये कमी पण उद्यामध्ये जास्त जगतात. होय, त्यांचे फ्युचर प्लॅन्स असतात, फ्युचरच्याच गोष्टी त्यांच्या अधिक असतात. पण परमेश्वर आपल्याला इथे काय सांगत आहेत की दुष्काळ जरी पडला जगामध्ये तरी आपण काय, परमेश्वर आपल्याला अन्न पाणी देऊन आपल्याला जे जीवन आवश्यक गोष्टी आहेत त्या देणार आहे. मग त्या दिवसात सुद्धा आपण तृप्त राहणार आहोत. पहा, याच्या व्यतिरिक्त माणसाला काय हवं आहे जीवनामध्ये? किती महान असा आपला परमेश्वर आहे. तो सर्व गोष्टी आपल्या जाणून आहे, कारण तो आपल्याला आपल्या आईच्या उदरात रचण्याआधीपासून जाणतो. परमेश्वराला आपण या वचनासाठी कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वर, आजच्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ह्या अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तो आम्हाला या सुरक्षित ठेवलंस आजच्या दिवसामध्ये. होय तेव्हा तो आम्हाला तुझ्या पंखाखाली पांघरून घातलंस माझ्या राजा. त्याबद्दल तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. राजा, तू किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा. संकट समयीसुद्धा आम्हाला तू कधीही लज्जित फज्जित होऊ देणार नाहीस माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. तूच आमचा दुर्ग आणि तूच आमचा गड आहेस. होय माझ्या राजा, तू महान आहेस, तू सर्व सामर्थ्य आहेस माझ्या पित्या. होय देवा, ह्या अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. तू आम्हाला दुष्काळात सुद्धा तृप्त ठेवणार आहेस. होय माझ्या राजा, ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जीवनामध्ये काही नको माझ्या परमेश्वरा. फक्त तू आमचा सोबत राहा माझ्या राजा.
कारण तू सोबत असलास तर आम्हाला कसल्याही अडचणीची भीती वाटणार नाही, कसल्याही संकटाची आम्हाला भीती वाटणार नाही, कारण आमचा विश्वास हा तुझ्यावर आहे. तू महान असा परमेश्वर, त्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीतनं, प्रत्येक प्रसंगातनं तू आम्हाला बाहेर काढणार आहेस. होय माझ्या देवा, विशेष करून मागते बाबा, जे कोणी आजारी आहेत माझ्या राजा, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर माझ्या राजा. होय देवा, त्यांच्या अंथरुणं बदलण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते माझ्या राजा. होय देवा, जे कोणी माझे बहीण भाऊ व्यसनाच्या अधीन असतील माझ्या राजा, मग ते व्यसन कसलंही असू दे परमेश्वरा, ते दारूचं असू दे, गुटखा सुपारीचं असू दे परमेश्वरा, किंवा व्यभिचाराचं असू दे, किंवा चोरी खोटं बोलण्याचं, कसल्याही व्यसनात ते अडकले असतील माझ्या देवा, त्या प्रत्येकांचा त्या व्यसनापासून तू सुटका कर माझ्या राजा. त्यांना तू तिथून बाहेर काढ माझ्या राजा. त्यांना तू चंगाई दे माझ्या राजा, त्यांना आरोग्य दे माझ्या राजा, त्यांना चांगलं जीवन दे माझ्या परमेश्वरा. हो देवा, जे कोणी कर्जबाजारी आहेत माझ्या राजा, फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये आहेत माझ्या परमेश्वरा, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर, त्यांचे मार्ग मोकळे कर परमेश्वरा. त्यांचे जे काही जीवनातील कमी घटे आहेत माझ्या राजा, ते सगळे उणीवा तू भरून काढ माझ्या परमेश्वरा. होय देवा, विशेष करून माझ्या पूर्ण यूट्यूबच्या परिवारासाठी मागते बापा, येथील सर्व लहान थोर मंडळींना तू आशीर्वादित कर माझ्या राजा. ज्या कुणापर्यंत तुझं अजून वचन पोहोचलं नाही माझ्या बापा, त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुझं वचन पोहोचवण्यास मला सहायता आणि मदत कर माझ्या देवा. होय परमेश्वरा, कारण जसं आम्ही या वचनाद्वारे आशीर्वादित झालोय माझ्या पित्या, तसे ते सुद्धा होतील असा माझा विश्वास आहे माझ्या राजा. होय देवा, तू महान आहेस, तुला सर्व गोष्टी शक्य आहेत माझ्या पित्या, आणि तू यस आणि आमेनमध्ये ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेस. होय माझ्या देवा, तू सर्व अडचणीतनं आम्हाला बाहेर काढणार आहेस, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते बाप्पा. ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.